आपण तसं आपलं बघितलं तर फायनान्शियल इयर आणि कॅलेंडर इयर डिफरन्स आहे. बऱ्याच मोठ्या इकॉनॉमीमध्ये हे दोघं इयर सेम आहे. आपण बऱ्याच वेळा आपण हे बघत असतो की 1 एप्रिल ते 31 मार्च, पण कॅलेंडर इयर त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं आता तर तसं मार्केटच्या दृष्टिकोनातून खूप समाधानकारक नव्हतं हे वर्ष. म्हणजे एक सिंगल डिजिट ग्रोथ आपण सेन्सेक्सचा बघितला तर तेवढाच कुठेतरी मिळालेला आहे. आणि त्यामध्येही जर मागच्या 1 महिन्याची जर आपण रॅली वगळली तर 5-6% एवढाच ग्रोथ ह्या वर्षी बघितलेला आहे. आणि थोडंसं हिस्ट्री बघितली तर मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण आउट परफॉर्म करत होतो ग्लोबल इकॉनॉमीजला. ते ह्या वर्षी कुठेतरी झालं नाही आहे. म्हणजे ही खरंच एक कन्सॉलिडेशनची फेज आपल्याला बघितली. व्हॅल्युएशन्सवरचे मेजर कन्सर्न्स आपण बोलतोच आहे की जी भारताची स्टॉक मार्केट आहे ते थोडं एक हाय व्हॅल्युएशनला ट्रेड करतात पहिल्यापासूनच आपण ते बघतोय. आणि ते व्हॅल्युएशन करेक्ट होण्यासाठी हे वर्ष त्या दृष्टिकोनात राहिलं. कन्सॉलिडेशन झालं, व्हॅल्युएशन्स तरीही ह्याही स्थितीला पाहिजे तेवढे करेक्टेड असतील हे असं म्हणता येणार नाही, कारण अर्निंग ग्रोथ तेवढा मोठा अजून पण येत नाही आहे. जरी आता सर म्हटले की क्रयशक्ती आपण वाढवतोय वगैरे, पण त्याचा अजून तेवढा पाहिजे तसा इम्पॅक्ट येत नाही आहे. जो आपण 24 मध्ये जो आपण अर्निंगचा ग्रोथ बघत होतो तिथं जो मंदावला तो अजून त्याच स्थितीत आहे. तो त्याला असे ड्रामॅटिक बूस्ट आपल्याला मिळालेले नाही. तर 2025 सेन्सेक्सच्या दृष्टिकोनातून पाहिजे तेवढा त्याचा अपेक्षेप्रमाणे तेवढे रिटर्न झाले नाही. आणि ह्याच काळात ज्या ग्लोबल इकॉनॉमीजला आपण आउट परफॉर्म करत होतो त्या सगळ्या ह्या काळामध्ये आउट परफॉर्म झालेल्या आहेत इंडियन इकॉनॉमी. आणि तेच मला वाटतं FIIचं बऱ्याच जणांची कन्सर्न पण तीच आहे.